श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचा माझा प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेणार आहे, जे आपलं देवघर आहे, त्या देवघरात जे आपले देव आहेत, ते कोणते देव कोणत्या देवाच्या शेजारी असायला पाहिजे, ते आपण जाणून घेणार आहे. तर चला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. एक महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत. कोणते देव कोणत्या देवाच्या शेजारी असावेत? सर्वप्रथम लक्षात ठेवा, देवांमध्ये मोठे लहान असा भेदभाव नसतो. सर्व देव एकच. परमेश्वराचे वेगवेगळे रूप आहेत. मात्र आपल्या परंपरेनुसार देवांची मांडणी केल्यास पूजा अधिक व्यवस्थित आणि प्रसन्न वाटते. सर्वप्रथम श्री गणपती म्हणजे आपले गणपती बाप्पा. गणपती हे विघ्नहर्ता असल्यामुळे त्यांना देवघरात प्रमुख स्थान असते. त्यानंतर शिवलिंग म्हणजे आपले शंकर भगवान असल्यास ते गणपतीच्या जवळच ठेवावे व त्यानंतर श्री विष्णू आणि श्रीकृष्ण किंवा विठ्ठल ह्यांचीही शेजारी लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो असावा. जर फोटो वगैरे नसेल तर मूर्ती असेल तर तुम्ही तशा प्रकारेही मांडणी करू शकता. तुमच्याकडे जर राधाकृष्ण असतील तर तेही दोघं एकत्रच असावेत. आणि शक्य झाल्यास जर तुमच्या घरी बेडरूम वगैरे असेल तर तुम्ही बेडरूमच्या वरतीही राधाकृष्णाची फ्रेम असेल तर तुम्ही तिथेही ठेवू शकता. आणि जर मूर्ती असेल तर तुम्ही देवघरातही ठेवू शकता. श्री स्वामी समर्थ आणि दत्तगुरू किंवा आपल्या गुरूंचा फोटो मध्यभागी किंवा सर्वात वर ठेवावा. कारण की आपल्या गुरुचे स्थान हे सर्वात उंच मानले जाते. आणि मारुतीरायांची मूर्ती समोर किंवा उजव्या बाजूलाच ठेवावी तरी योग्य मानले जाते. आणि देवघर हे नेहमी स्वच्छ ठेवावे. आणि जर तुमचे कुलदेवता व कुलस्वामिनीचे जर फोटो किंवा मूर्ती असेल तीही तुम्ही तुमच्या गुरूंच्या शेजारी ठेवू शकता. उजव्या आणि डाव्या साईडला, दोन्ही साईडला. आणि त्याचीही जी स्थान आहे ते वरची जी पायरी असते, आपला जो देवारा असतो हा 3 मांडणीचा असतो. ते वरच्या सर्वात वरची जी पायरी असते तिथे तुम्ही तुमच्या गुरूंचा फोटो किंवा मूर्ती मध्यभागी ठेवल्यानंतर त्यांच्या उजव्या आणि डाव्या हाताला तुम्ही आपले जे कुलदेवता आणि कुलस्वामीने त्यांचे फोटो किंवा मूर्ती तुम्ही ठेवू शकता. देवघर हे नेहमी स्वच्छ ठेवावे, रोज दिवा लावावा आणि मनापासून नामस्मरण करावा. श्रद्धा आणि भक्ती हाच सर्वात मोठा नियम आहे. आता देवघरात कोणकोणत्या वस्तू असाव्यात ते पाहूया. तांब्याच्या कळशात किंवा तांब्यात रोज स्वच्छ पाणी भरून ठेवावे. शक्य असल्यास दुसऱ्या दिवशी ते पाणी झाडांना अर्पण करावे आणि पुन्हा ताजे पाणी भरून ठेवावे. नैवेद्य रोज प्रेमाने दाखवा. साखर, खडीसाखर, दूध, फळे, गूळ, खोबरे किंवा घरात तयार केलेले सात्विक पदार्थ अर्पण करू शकतो किंवा आपण त्यांना दाखवूही शकतो. आणि हो, तुळशीपत्र असेल तर तुळशीपत्राने दाखवलं तर अतिउत्तम. अगरबत्ती, धूप आणि निरांजन रोज लावावे. त्यामुळे वातावरण प्रसन्न आणि पवित्र राहते. तुळशीचे पाने, फुलं, अक्षदा आणि चंदन ह्यांचाही वापर पूजेत करावा. आपण रोज जेव्हा पूजा करतो तेव्हाही आपण ह्याचा वापर केला तर अतिउत्तम. शंख आणि घंटा देवघरात असतील तर पूजा सुरू करत असतानाच आपण घंटा वाजवावे आणि शक्य असल्यास शंखनाद करावा. त्यांनी आपल्या पूजेला अजून बोलतात ना, प्रसन्नता येण्याची शक्यता असते. रोज सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावून नामस्मरण, आरती आणि प्रार्थना करावे. तुम्हाला जर ते शक्य झालं नाही तर तुम्ही यूट्यूबवरती किंवा तुमच्या टी व्हीवरतीही लावून तुम्ही श्रवण करू शकता. सर्वात महत्त्वाची म्हणजे देवघरात अनावश्यक वस्तू, तुटलेली मूर्ती किंवा तुटलेले फोटो ठेवू नये. देवघर हे नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकेच ठेवावे. कधी कधी काय होतं, आपण एखाद्या देवाचं बोलतात ना, काही भाग किंवा काय हात वगैरे तुटला असेल तरी ठेवतो, तर ते ठेवलं नाही पाहिजे. किंवा आपले काचाची फोटोज वगैरे असतील आणि त्याला जर क्रॅक गेली असेल तरीही ते ठेवले नाही पाहिजे. खरंच आहे, हा खूप मोठा नियम आहे आणि नक्की तुम्ही तो फॉलो करा. आणि लक्षात ठेवा, देवाला महागड्या वस्तूंची गरज नसते किंवा
तेव्हा भाव, श्रद्धा आणि विश्वास हेच देवाला सर्वात प्रिय असते. देवघरात अनावश्यक वस्तू, पैसे, चाव्या आणि इतर सामान ठेवू नये. देवघरात स्वच्छ वस्त्र अंथरून ठेवावे. हे नियमित व साफसफाई नियमित करावी. कधी-कधी काय करतो आपण देवाराच्या वरती आपण देव ठेवतो. तेही नाही ठेवले पाहिजे. कारण की देवाराच्या वर हे देवांचे स्थान नाही. तुम्ही एका साईडला कुठेतरी मांडू शकता आणि हो, देव कधी लटकून पण ठेवायचे नसतात हेही मानलं जातं. पण जर आपल्याला ते शक्य नाही झालं, काच लावावी. कारण की काच लावण्याने पण देव टांगून राहत नाही. आजकाल नवीन-नवीन असे वेगवेगळ्या अशा हे बनलेल्या आहेत काचा. त्या पद्धतीने पण तुम्ही लावू शकता, जेणेकरून देव असे टांगून वगैरे दिसेल असं राहणार नाही. आणि रोज काही मिनटे जरी असेल तरी शांत बसून नामस्मरण करा. खरंच खूप नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे. मी दर टायमालाच म्हणते, म्हणून मी दर टायमाला सामुदायिक जेव्हा नामस्मरण घेते तेव्हा पण मी तेच म्हणते, तुम्ही कुठेही असाल फक्त नामस्मरण करायला विसरू नका. आणि लक्षात ठेवा, देवाला सोने चांदीचे दागिने किंवा महाग वस्तू किंवा नैवेद्य किंवा मोठे देखावा दाखवायची खरंच गरज नाही. त्यांना हवी असते ती फक्त भक्ती, श्रद्धा आणि प्रेम. मनापासून केलेली एक छोटी प्रार्थना ही देवापर्यंत पोचतेच. म्हणून आपल्या घरातील देवघर नेहमी स्वच्छ ठेवावे, नेहमीच पूजा करावी, दिवा लावावा, नामस्मरण करा आणि आपल्या मुलांनाही ह्या चांगल्या सवयी लावा. आणि जमल्यास तुमच्या घरात कोणताही नैवेद्य बनला असेल किंवा काय बोलतात आपलं घरात काही आपल्या असं वरण, भात किंवा काही बनलं असेल तेही तुम्ही दाखवू शकता. जेणेकरून कसं आहे, आपण जे खातो ना त्या घासातला घास आपण जेव्हा देवाला देतो ना, तसं ते आपले घरातले सदस्य होतात. त्यामुळे तोही एक नियम पाळा, की तुम्ही जे काही बनवलं असेल ते नक्की पहिलं तुम्ही स्वामी महाराजांना किंवा तुमच्या देवाऱ्याच्या समोर तुम्ही मांडा आणि त्याचा नैवेद्य दाखवून घ्या. अशा प्रकारे करू शकता. आणि शेवटी एकच सांगेल, की देवघर हे फक्त मूर्ती ठेवण्याचे ठिकाण नसून ते आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा, श्रद्धा आणि संस्काराचे केंद्र असते. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा मनापासून सर्वांना बोलते, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.